नंदुरबार सारख्या जिल्ह्यातले प्रश्न किंवा इतर अल्प मानव विकास निरशंक असलेल्या जिल्ह्यातले प्रश्न हे जास्त गंभीर आहेत, कारण ते प्रश्न हे जगण्याशी निगडित आहेत. महिलांविषयीचे प्रश्न हे महिला आमदारांनी जास्त विचारलेले आहेत. ते खरं तर मला थोडं नोंद घ्यावी असं वाटतं, कारण असं असता कामा नये. 10 पैकी 1 मतदार हा मुस्लिम मतदार असतो, परंतु प्रतिनिधित्वाची त्यांची समजा स्थिती बघितली तर ती काही फारशी चांगली नाही. MLA लॅड ज्याला म्हणतात, लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड, ती माहिती लवकरात लवकर खरं तर पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे. कामकाजाचे दिवस बघितलेस तर अगदी 131 दिवस फक्त कामकाज झालेलं आहे. एकूण त्या 3-3.5 वर्षामध्ये 131 दिवस ही काही तशी फार चांगला आकडा नाही येतो. तो आवडीचा नेता आहे हा काही निकष नाही होऊ शकत ना तुमच्या याचा. काम हा निकष त्याचा असला पाहिजे आणि ते एका सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. त्याच्यामुळे ते जरूर बघावं. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत. विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. विश्लेषणं सुरू झालेली आहेत, अंदाज बांधायला सुरू झालेले आहेत. पण एक गोष्ट कदाचित मिसिंग आहे, ते म्हणजे आपल्या भागातल्या आमदारांनी गेल्या 5 वर्षात काय काय कामं केली ही. म्हणजे थोडक्यात आपल्या आमदाराचं रिपोर्ट कार्ड. हे रिपोर्ट कार्ड बनवण्याचं काम संपर्क नावाच्या एका संस्थेने केलेलं आहे. यावर आपण आज बोलणार आहोत. हे रिपोर्ट कार्ड नेमकं आहे तरी काय हे बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत त्या संस्थेचे सदस्य उत्पल वनिता बाबूराव. स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. थँक्यू. नमस्कार सर. हे आमदारांचं रिपोर्ट कार्ड बनवण्याची ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्यातले फाइंडिंग्स काय आहेत? आधी संकल्पनेबद्दल सांगा. धन्यवाद पुन्हा एकदा. संपर्क ही संस्था आमची जे काम करते त्याबद्दल मी अगदी थोडक्यामध्ये सांगतो. आम्ही पॉलिसी ॲडव्होकसीमध्ये मुळात काम करतो. पॉलिसी ॲडव्होकसी आणि पॉलिसी रिसर्च म्हणजे धोरण अभ्यास आणि धोरणाविषयीचं संशोधन, आणि त्यातलाच एक भाग म्हणजे पाठपुरावा. जी वेगवेगळी धोरणं ठरवली जातात वेळोवेळी त्यांचं इव्हॅल्युएशन करणं, त्याचा पाठपुरावा करत राहणं. आता हे जे काम आहे हे थोडंसं एक विशेष प्रकारचं काम आहे असं म्हणता येईल. आणि ज्या वेगवेगळ्या संस्था आपल्याला माहिती असतात की ज्या NGOज ज्यांना आपण म्हणतो, आता संपर्क सुद्धा NGO सारखीच एक संस्था आहे खरं तर, परंतु NGOचं काम हे विषयांवरती स्पेसिफिक असतं. म्हणजे एखादी NGO मुलांच्या प्रश्नावर काम करेल, एखादी NGO पर्यावरणावरती काम करते, एखादी स्त्रियांच्या प्रश्नावरती, एखादी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती. असं आपल्याकडे नेटवर्क बरंच मोठं आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये. तर संपर्कची सुरुवात जी झाली मुळात 90च्या दशकामध्ये, 91-92च्या सुमारास त्याची औपचारिक सुरुवात झाली होती. तर त्यावेळेला डोक्यात हेच होतं की ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था संघटना काम करत असतात त्या संघटनांनी मांडलेली फाइंडिंग्ज आणि प्रत्यक्ष धोरणकर्ते म्हणजे आपले आमदार आणि विधिमंडळ आपलं, त्यांच्यामध्ये एक तो दुवा खरं तर तयार व्हायला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत हे प्रश्न गेले पाहिजेत आणि त्याच्याकरता पाठपुरावा व्हायला पाहिजे. म्हणून ते संपर्काचं काम तशा पद्धतीने सुरू झालेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बरीच वर्ष आता विधिमंडळाच्या कामकाजाचं विश्लेषण करणारे आमचे लेख पण येत असतात, तू कदाचित बघितले असशील. तर अधिवेशनानंतर त्या अधिवेशनाचा एक धांडोळा घेऊन त्याच्याबद्दल आम्ही आमचं निरीक्षण मांडत असतो. दुसरं आमचं जे मुख्य फोकस ज्याच्यावरती आहे तो आहे आमदारांबरोबर कनेक्ट होणं जास्तीत जास्त. कारण आम्हाला असं वाटतं की लोकशाहीमध्ये आपण आमदारांना आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे. तर त्यांच्याकडे जबाबदाऱ्या काय आहे, तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातलं लोकांचं प्रतिनिधित्व करावं, प्रशासनावरती देखरेख करावी आणि कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेत त्यांनी पूर्ण भाग घ्यावा. तर ह्याच्याकरता त्यांना पण पुष्कळ इनपुट्सची गरज असते. तर ते इनपुट्स प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा संपर्कामार्फत आम्ही करतो. म्हणजे आम्ही दर महिन्याला त्यांना काही प्रश्न ईमेल मार्फत त्यांना पाठवत असतो नियमितपणे. विधिमंडळाचे अधिवेशन जेव्हा असतात तेव्हा त्यांना आम्ही जाऊन भेटतो. आता बऱ्याचशा आमदारांची त्याच्यामुळे आमचा एक रॅपो पण तयार झालेला आहे आणि त्यांना मतदारसंघातल्या त्यांच्या प्रश्नांविषयी किंवा ओव्हरऑल महाराष्ट्राच्या दृष्टीने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याची विश्लेषणात्मक माहिती द्यायचं काम असं आम्ही करत असतो. आता हा जो अहवाल आम्ही प्रसिद्ध केलेला आहे हा याच सगळ्या कामाचा एक भाग आहे की आता 19 ते 24 मध्ये 22 साली पक्षफुटीनंतर ते चित्र म्हणजे बदललं. त्याच्यामुळे आणि कोविड 2 वर्ष परत होता. त्या कोविडच्या काळामध्ये अधिवेशन पण होऊ शकले नाही आहेत. तर अशा हे बरंच मला वाटतं काय म्हणू आपण
घडामोडींचं ची 5 वर्ष गेलेली आहेत. राजकीय पातळीवरती तर म्हणजे विचारूच नका, इतक्या घडामोडी घडल्या आहेत. तर पण या पार्श्वभूमीवरती विधानसभेने काय काम केलं, विधानसभेमध्ये जे आपले प्रतिनिधी बसलेले आहेत त्यांनी काय काम केलं, ह्याचा हा अहवाल आहे. आणि आता फाइंडिंगचं तू म्हणशील तर जसं तू रिपोर्ट बघितला असेल तर आम्ही काय केलंय की विधिमंडळाच्या वेबसाईटवरती सगळे हे उपलब्ध असतात रिपोर्ट्स. तर त्याच्यावरून तुम्हाला डेटाचा अनालिसिस करता येऊ शकतो. तर आम्ही त्याच्यावरनं सर्व प्रश्न, त्याच्यामध्ये तारांकित आणि लक्षवेधी सूचना असे मिळून जे एकूण प्रश्न होते त्यांचं आम्ही पूर्ण अनालिसिस केलेलं आहे. ही आता जवळजवळ 5,900 अशी संख्या आहे प्रश्नांची 5 वर्षातल्या. आणि त्याच्यामध्ये एक फक्त असं होतं की एक ऍडिशनल माहिती म्हणून मी सांगून ठेवतो की एकूण जे प्रश्न विचारले गेलेले असतात ते बरेच जास्त असतात. ते जवळजवळ 20-30 हजार पर्यंत आहेत. पण होतं असं की त्याच्यामध्ये डुप्लिकेशन असतं. म्हणजे एकाच मतदारसंघातले एकाच जिल्ह्यातले आमदार प्रश्न विचारतात, त्याच्यात रिपिटेशन येतं. आणि दुसरं रिपिटेशन कसं होतं की जिल्हा अक्रॉस द डिस्ट्रिक्ट्स, म्हणजे पुणे जिल्ह्यातले आमदार जे प्रश्न विचारतील तेच कदाचित बुलढाणा जिल्ह्यातले पण विचारू शकतात. तर हे डुप्लिकेशन काढलं तुम्ही तर जे युनिक प्रश्न असतात ते होतात 5,921 आमच्या रिपोर्टनुसार. तर त्यांचा आम्ही हा अनालिसिस केलेला आहे. त्याच्यात मग आम्ही वर्गवारी केली त्या सगळ्या प्रश्नांची, की मग संपर्काचे जे मुख्य विषय आहेत, आस्थेचे विषय, त्याच्यामध्ये महिला, बालक, त्याच्यानंतर शिक्षण, हे मुद्दे, आरोग्य, हे मुद्दे त्याच्यात प्रामुख्याने येतात. त्यामुळे आम्ही त्याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. समजा तू रिपोर्टमध्ये बघितलंस तर पहिली जी आमची टिपणं आहेत सगळी समरीज आहेत त्याच्यात पण त्या विषयांचा अंतर्भाव झालेला दिसतो. आणि बाकी मग विषय तर खूपच आहेत. म्हणजे एकूण जे चर्चिले गेलेले प्रश्नांचे समजा तू कॅटेगरीज बघितलं तर त्याच्यामध्ये पुष्कळच विषय चर्चिले गेलेले आहेत. आणि त्यातले आम्ही ह्याच्यावरती फोकस, म्हणजे फाइंडिंग सगळीच आहेत आमच्याकडे. तर असं वर्गीकरण, म्हणजे त्याचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकतं अर्थातच. म्हणजे जिल्हानिहाय वर्गीकरण केलं, पक्षनिहाय केलं, त्याच्यानंतर विषयनिहाय केलं, मतदारसंघनिहाय, म्हणजे ते त्याच्यामध्ये ऑफकोर्स आलेलंच आहे जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये. तर अशा अजून सुद्धा त्याच्यामध्ये कदाचित खोलात जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने या डेटाचं विश्लेषण करता येऊ शकतं. तर अशी सगळी ही प्रोसेस होती आणि त्याची आम्ही फाइंडिंग्स मांडली. हा सगळा रिपोर्ट आमच्या वेबसाईटवरती आम्ही डाउनलोडसाठी पण उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे तिथून तो सगळ्यांना घेता येऊ शकतो. मला महत्वाचे निष्कर्ष काय आहेत हे विचारायचं, म्हणजे सगळ्या आमदारांची सरासरी कामगिरी पाहिली, चांगली राहिली की वाईट राहिली? आता हा खरं ट्रिकी प्रश्न आहे जरा. पण मी तुला असं सांगू शकेन की आमदारांनी विचारलेले प्रश्न हे समजा आपण बघितले तर आम्हाला जे आढळलं तर ज्यांनी 288 आमदारांपैकी ज्यांनी एकही प्रश्न विचारला नाही असे 15 आमदार आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर 15 म्हणजे ठीक आहे, 288 पैकी 15च फक्त असे आहेत की ज्यांच्या नावावरती 0 प्रश्न आहेत. ज्यांनी 0 ते 100 याच्यामध्ये प्रश्न विचारले असे आमदार 27 आहेत. 100च्या वर प्रश्न विचारणारे आमदार 70 आहेत आणि 200हून अधिक प्रश्न विचारणारे आमदार 46 आहेत. तर आमदारांचं माझं जे काही निरीक्षण आहे या सगळ्या अनालिसिसमध्ये, त्यात मला असं लक्षात आलं की आमदारांचं प्रश्न विचारण्याचं प्रमाण बऱ्यापैकी तुम्हाला दिसतं. आता त्याच्यामध्ये रिपिटेशन्स होतात हा भाग एक आहे, नक्कीच आहे. परंतु त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत हे त्यांचं श्रेय आपण त्यांना द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही असं केलंय की जे आमचे आस्थेचे विषय आहेत त्याच्याबद्दल कोणी किती प्रश्न विचारले तो पण डेटा आम्ही काढला. आणि दुसरं म्हणजे की ज्यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले त्यांची यादी, म्हणजे सगळ्यात पहिल्या नंबरला कोण आहेत प्रश्न विचारणारे, तर ते आता आमच्या रिपोर्टमध्ये आम्ही दिलेले आहे. आपले मुंबादेवीचे जे काँग्रेसचे आमदार आहेत अमीन पटेल यांनी मॅक्सिमम प्रश्न विचारले. त्याच्यानंतर आपले आशिष शेलारांनी, भाजपचे आमदार बांद्र्याचे, त्यांचा दुसरा हे आलाय. आणि मला वाटतं अस्लम शेख 3ऱ्या नंबरवरती आहेत. आणि मग त्याच्या बरोबर इतर पण बरेच आहेत. मग आम्ही आता लो HDI जे जिल्हे आहेत मानव विकास निर्देशांकामध्ये, ज्यांचा अल्प मानव विकास निर्देशांक असतो, असे 9 जिल्हे आहेत. तर ते नंदुरबार, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, जालना, धुळे. तर मग तिथून कोण सगळ्यात पुढे होतं तर ते कुणाल पाटील जे आहेत आमदार, त्यांचं नाव आहे. तर असं आम्ही करून त्याप्रमाणे हे केलेलं आहे. आणि आम्ही त्यांना थोडंसं ऍक्नॉलेज पण करतोय की त्यांना भेटून काही सांगणं की आमच्या रिपोर्टनुसार
तुमची ही कामगिरी अगदी पहिल्या ह्याच्यामध्ये येते. त्यामुळे आता महिला आमदारांमधून कोणी विचारले तर त्या प्रतिभा धानोरकर ज्या पहिल्यांदाच खरं निवडून आलेल्या आहेत, तर आता त्या खासदार झाल्यात, तर त्यांचं त्याच्यामध्ये नाव आहे. सॉरी, महिला आमदारांमध्ये सर्वाधिक प्रश्न मनीषा चौधरींच्या नावे आहेत. पहिल्यांदाच निवडून आलेल्यांमध्ये प्रतिभा धानोरकरांचं नाव आहे. महिला आमदारांचं पण आम्ही वेगळं हे केलेलं आहे, कारण तो एक थोडा आमच्या दृष्टीने क्रिटिकल विषय आहे की महिला आमदार किती आहेत मुळामध्ये. आता समजा डेटा तुला मी सांगितला तर 27 आमदार होत्या एकूण महिला. त्याच्यामध्ये मुक्ता टिळकांचं निधन झाल्यानंतर ती संख्या 26 झाली आहे. आणि त्या 26 पैकी किती म्हणजे एकूण 36 पैकी किती जिल्ह्यांमधून महिला आमदार आहेत आणि कुठे अजिबात नाही आहेत ते पण आम्ही वर्गवारी करून ते पण मांडलेलं आहे. महिला आमदारांचं वेगळं सॅग्रिगेशन आम्ही केलेलं आहे. आता उदाहरणार्थ इथे या तक्त्यामध्ये ते दिसतंय की एकूण प्रश्न मॅक्सिमम ज्यांनी विचारले त्यांच्या मनीषा चौधरींचं नाव तिकडे आहे 459. त्याच्यानंतर यशोमती ठाकूर आहेत. मग त्यांनी कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये किती प्रश्न विचारले असा सगळा तो एक धांडोळा आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे मला तुझा प्रश्नाकडे याचं तर आमदारांचं प्रश्न विचारण्याच्या पातळीवरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मला तरी ठीक वाटलं. फक्त संख्यात हे आहे म्हणजे आता महिलांचे प्रश्न 119 फक्त विचारलेले आहेत. आदिवासींबद्दल समजा आपण बघितलं तर आदिवासींचे प्रश्न संख्या कमी आहे मला वाटतं 138. सॉरी, त्याच्यामध्ये आपले विनोद निकोले जे आहेत पालघरचे त्यांनी सर्वाधिक संख्या 21 आहे प्रश्नांची. आमच्या असं लक्षात आलं की आता आदिवासींचा समजा मुद्दा घेतला तर आता गडचिरोलीमध्ये झालेलं आंदोलन होतं तोडगट्ट्याचं, ते खूप मोठी घटना होती पण त्याबाबत काही चर्चा झालेली दिसत नाहीये. शेतीविषयक समजा प्रश्न बघितले तर त्याच्यामध्ये काही प्रश्नांची तड अजूनही लागलेली नाहीये. म्हणजे ती 13व्या विधानसभेत जी स्थिती होती तीच अजूनही आहे. ती अशी पण निरीक्षण आम्ही मांडलेली आहेत. म्हणजे थोडक्यात 2 जे प्रकार असतात कुठल्याही अनालिसिसमध्ये, एक तर क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह. तर क्वालिटेटिव्ह सुद्धा आमचे काही निष्कर्ष आहेत आणि त्याची आता आमची एक त्या निष्कर्षांवरती आधारित अशी आमची एक लेखमालिका पण सुरू आहे लोकसत्तामध्ये. तर दोन्ही पद्धतीने आम्ही हे करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मी म्हटलं असं त्याच्यामध्ये अजून खोलात जाऊन विश्लेषण करता येऊ शकतं. हो, आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी तुम्ही सेग्रिगेशन केले, आदिवासी, अल्पसंख्याक समाज, आरोग्य, शाळा वगैरे, हे तर मला याच्याकडे यायचंच आहे. पण तुम्ही आता एक मुद्दा सांगितला तो म्हणजे की महिलांनी विचारलेले प्रश्न, मला त्यावरून एक प्रश्न पडलाय की महिलांची कामगिरी आणि पुरुष आमदारांची कामगिरी आणि महिला आमदारांची कामगिरी यात काही फरक दिसतोय का? नाही, फरक आता बघ ना, समजा चॉईसेस मध्ये तू बघशील तर महिलांविषयीचे प्रश्न हे महिला आमदारांनी जास्त विचारलेले आहेत. ते खरं तर मला थोडं नोंद घ्यावी असं वाटतं, कारण असं असता कामा नये. म्हणजे महिलांविषयीचे प्रश्न फक्त महिलांनीच विचारायचे असं काही नाहीये. आणि म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांचा स्टडी करत असताना आमच्या असं लक्षात आलं की सध्या जो प्रश्न खरंच खूप खूप गंभीर, म्हणजे त्याच्या पुढे काय करत असा प्रश्न पडलेला आहे सगळ्यांना, ते म्हणजे स्त्रियांवरचे अत्याचार. त्याच्यामधले प्रश्नसंख्या समजा बघितली तर बरेच केसेस त्याच्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला. त्यामुळे मला असं वाटलं की एकूण प्रश्नांमध्ये स्त्रियांवरच्या अत्याचारांचे प्रश्न समजा काढले तर त्याची बरीच संख्या एकूण आहे. म्हणजे मला आठवतंय त्यानुसार आणि तो एक प्रश्न होता लैंगिक अत्याचाराबद्दलचा प्रश्न आहे, तो 90 वेळा उपस्थित केला गेलेला आहे वेगवेगळ्या आमदारांकडून. एकूण 90 वेळा, सॉरी 127 वेळा. 90 वेळाचा प्रश्न तो ह्याचा होता, आपलं पटसंख्याअभावी शाळा बंद ज्या होत आहेत ना त्याच्याबद्दलचा. कारण आम्ही तसं एक सॅग्रिगेशन केलं होतं की रिपिटेशन्स जास्त झालेले प्रश्न कुठले, तर 127 वेळा तो प्रश्न एक उपस्थित झाला होता. आणि होतं असं की आता बदलापूर सारखी घटना असेल तर त्याला फॉर व्हॉट एव्हर रिझन त्याला बऱ्यापैकी कव्हरेज मिळतं माध्यमांमधून आणि तिथे आंदोलन पण झालं. पण अशा अनेक केसेस तुम्हाला दिसत आहेत. आणि मग मला असं वाटलं की अरे हे काही फक्त मग महिला आमदारांचं काम नाहीये की त्यांनी, म्हणजे हा इतका गंभीर मुद्दा समजा झाला असेल तर त्याच्यावरती काहीतरी तुम्ही एक दिवसभराचं सेशन ठेवायला पाहिजे खरं तर, की याचं आपण काय करणार आहोत ह्या प्रश्नांचं. तर तसं एक मला दिसतं की महिलांविषयीचे प्रश्न जास्त आहेत. पण बाकी तू समजा बघशील तर म्हणजे इतर जे मुद्दे आहेत, आरोग्य, शिक्षण, शेती, बेरोजगारी, पाणी, त्याच्यामध्ये असं तुला फार हे करता येणार आहे. म्हणजे कुठेतरी प्लस मायनस दोन्हीकडे तुला ते दिसतंच. म्हणजे मुळामध्ये
आपण खरं याच्याकडे असं बघायला पाहिजे की महिला आमदारांना व्हॉइस दिला जातो का, तेवढं त्यांना बोलायची संधी मिळते का, हे सुद्धा खरं तर मला वाटतं बघायला पाहिजे. आणि दुसरं असं पण मला वाटतं 2023चं जे हे होतं बजेट अधिवेशन गेल्या वर्षीचं ना 23 सालचं, तर त्याच्यामध्ये जेव्हा महिला दिनाला जी चर्चा झाली तेव्हा पण मला असं एक मनात येऊन गेलं ते बघताना की अनेक महिला आमदारांच्या बाबतीत की त्यांना अजून खरं ना नीट माहिती पुरवली गेली पाहिजे, प्रश्नांची नीट माहिती पुरवली गेली पाहिजे, कारण मग त्याबद्दल चांगलं बोलू शकतील. कारण असं होतं की मग ते पठडीबाज पद्धतीने बोललं जातं ना बरेचदा स्त्रियांचे मुद्दे आले की, तर तसं नाही, तुम्ही इश्यूज स्पेसिफिक इश्यूवरती आणि त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, काय करू शकणार आहोत त्याच्याबद्दल चर्चा जास्त झाली पाहिजे. तर असे काही काही मुद्दे पण आहेत की ज्याच्यावरती आम्हाला असं वाटतं की आमदार, विशेषतः आता जे आमदार आता मुंबई, पुणे किंवा जे हाय HDI जे जिल्हे आहेत त्यांच्याकडे रिसोर्सेस पण जास्त असतात, माहिती त्यांना उपलब्ध असते जास्त, एकूणच त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधा पण जास्त असतात, ते जवळ आहेत, मुंबईचे पण ते जवळ असतात. त्याच्यामुळे पण जे अल्प निर्देशांकवाले जिल्हे आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्त खरं पोचलं गेलं पाहिजे. त्या आमदारांना सपोर्टची गरज आहे का ते पण बघून त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट केला गेला पाहिजे, असंही खरं तर डोक्यामध्ये. त्या दृष्टीने पण आम्ही खरं काही प्रयत्न करतोय, आता बघूयात ते कसं. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, हा एक मला मुख्य फरक दिसला महिला आणि पुरुष आमदारांच्या मध्ये. पण त्यातनं असा एक निष्कर्ष काढता येईल का, पुरुष आमदारांकडून महिलांविषयीचे प्रश्न जास्त उपस्थित होत नाहीत? हो, असा निष्कर्ष अगदीच काढता येईल. आणि ते मला असं स्ट्रॉंगली म्हणावं असं वाटतं की त्याच्यातला मुद्दा ना, तुम्ही प्रश्न विचारणं हा तर एक भाग झाला. मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्याबद्दल मुळात कळकळ असली पाहिजे की स्त्रियांवर जर का अत्याचार होतो आहे तर तो प्रश्न हा, म्हणजे आयडियली असं आहे ना की संपूर्ण राज्यामध्ये समजा एक जरी घटना घडली बलात्काराची तरी पण त्याच्यावरती थांबून चर्चा व्हायला पाहिजे. आता त्याला आता काय म्हणायचं मला कळत नाही, पण ते आता इतकं आपण पण त्याला आता काय सवयीचं झाल्यासारखं झालंय ते की रोजच काही ना काहीतरी घटना घडतायत, समोर येत आहेत. त्याच्यामुळे पण आय सिन्सिअरली फील की ह्याच्या बाबतीमध्ये पुरुष आमदारांमध्ये जास्त तळमळ दिसून आली पाहिजे अजून, जी कदाचित आत्ता तेवढे दिसत नाही. आदिवासींविषयीचे प्रश्न, अल्पसंख्याकांविषयीचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण, बालक, महिला अशा पद्धतीचं तुम्ही सेग्रिगेशन केलंय. या स्पेसिफिक प्रश्न असा आहे की यातून तुम्हाला चिंता करण्याच्या गोष्टी कोणत्या वाटतात आणि चांगल्या गोष्टी कोणत्या वाटतात? अच्छा, शेतीचं समजा तू म्हणालास तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तो अजूनही अनुत्तरित आहे. त्यांना कारण अनुदानाची रक्कम मिळालेलं नाहीये. म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही आजच्याच खरं ह्याच्यामध्ये लोकसत्तामध्ये सविस्तर लेख सुद्धा आलेला आहे. शेतकरी कर्जमाफी, कांदा उत्पादक बोगस बियाणांबाबतचा प्रश्न, पीक विम्यासंबंधितले प्रश्न, हे फार क्रिटिकल प्रश्न आहेत. त्याच्याबद्दलचं अजून हे दिसत नाहीये काही. मराठवाडा वॉटर ग्रीड, तो जो मुद्दा आहे तो अजूनही पेंडिंगच आहे. त्यामुळे त्याच्यावरती खरं तर लवकरात लवकर काही सोल्युशन निघालं पाहिजे. आणि अल्पसंख्य म्हणशील तर हार्डली 10 प्रश्न होते एकूण गेल्या 5 वर्षांमधले, तर तो सुद्धा आकडा तसा चिंताजनक आहे मला वाटतं. अल्पसंख्य म्हणजे मुस्लिमांचं आता त्याच्यामध्ये जास्त हे दिसतंय. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राच्या कॅटेगरायझेशन प्रमाणे मला वाटतं म्हणजे मुस्लिम, पारशी, इतर पण काही समूह आहेत, पण अर्थातच मुस्लिम हा त्यातला एक मोठा हे आहे. म्हणजे जवळजवळ 1.3 कोटी, म्हणजे राज्यातल्या 10 पैकी 1 मतदार हा मुस्लिम मतदार असतो. परंतु प्रतिनिधित्वाची त्यांची समजा स्थिती बघितली तर ती काही फारशी चांगली नाहीये प्रश्नांबद्दलची. आणि 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तर त्यांनी मुस्लिमांना 5% आरक्षण मिळवून देण्यासाठीचं कायदा येईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2020च्या त्याचा पाठपुरावा करणारा प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर 5% आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा खरं तर मंजुरी दिली होती, परंतु त्याच्यानंतर सरकारने त्याच्यावरती काही पाऊल उचलल्याचं दिसत नाही. बाकी मग तुला हे दिसतं की ते वक्फचं जमिनीचाच प्रश्न आहेत, त्याच्या प्रश्नांविषयीचं प्रमाण, आता एकूण प्रश्नच खरं 10 आहेत, पण त्यातले 1/3 प्रश्न हे त्याच्याविषयीचे आहेत.
त्याच्यानंतर अल्पसंख्याक विकास मायनॉरिटी डेव्हलपमेंटचा जो हे असतो विभाग, त्याच्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांवरती निधी अजिबात खर्च झालेला नाहीये असा सुद्धा उल्लेख या प्रश्नांमध्ये दिसतो. तर एकूणच ते त्याच्या बाबतीमध्ये गंभीरपणे बघायला पाहिजे असं दिसतं. म्हणजे महाराष्ट्रात आता सध्या 2 आघाड्या आहेत महत्वाच्या, हिंदुत्ववादी आघाडी आणि दुसरी पुरोगामी आघाडी जी म्हणतात महाविकास. तर दोन्ही आघाड्यांनी मिळून मुस्लिम समाजाविषयीचे प्रश्न तरी निदान पटलावरती आलेले नाहीयेत असं आपल्याला म्हणता येईल. मला असं विचारायचं की या रिपोर्ट कार्डची, आमदारांच्या रिपोर्ट कार्डची महायुती आणि महाविकास आघाडी अशी काही वर्गवारी होऊ शकते का? होऊ शकते मला वाटतं. म्हणजे 2022 पर्यंतचं परत मी तुला मगाशी म्हटलं असं, आता आमच्याकडे तसं रेडी म्हणजे आता या क्षणी अवेलेबल नाहीये डेटा तो, पण तो उपलब्ध करता येऊ शकतो. म्हणजे एकूण हे जे काही 6000 प्रश्नांचा आकडा 5,900चा आकडा आहे त्याच्यामध्ये 22 सालापर्यंतच किती प्रश्न होते, त्याच्यानंतरचे किती हे झाले. म्हणजे मला जे आठवत आहे त्याप्रमाणे एक आम्ही म्हणजे शिवसेनेमध्ये जी फूट पडली 22 साली ती जूनमध्ये फूट पडली आणि त्याच्यानंतरचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनचे. तर साधारणतः 650-700 प्रश्न शिवसेनेच्या नावावरती होते 2022 पर्यंत, म्हणजे फुटीच्या आधी. आणि फुटीच्या नंतर बघितलं तर दोन्ही गटांकडे साधारणतः 550-600 प्रत्येकी. एक्झॅक्ट आकडा मला माहित नाही आता, पण त्या रेंजमध्ये आहे 550-600च्या असं त्यांचं प्रमाण दिसतं. तसंच आपल्याला एनसीपी बाबत पण सांगता येईल. त्याचा आता आकडा माझ्याकडे नाहीये, पण एनसीपी मधल्या राष्ट्रवादी मधल्या फुटीनंतरचा सुद्धा आकडा आपल्याला सांगता येऊ शकतो. आणि येस, ऍज आय सेड की दोन्हीचं प्रश्नांचं वर्गीकरण करून त्यावेळी म्हणजे 22 पर्यंतच्या प्रश्नांमध्ये कुठल्या प्रश्नांचं वेटेज जास्त होतं आणि आता कुठलं आहे असं काढता येऊ शकतं. आता ते उपलब्ध नाहीये आमच्याकडे. नाही म्हणजे मतदारांसाठी म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की त्यांना एक प्रश्न त्यांच्या मनात पडत असतो की महायुतीने चांगली कामगिरी मी तुला खरं सांगू का, मला असं वाटतं की प्रश्न पडतोय स्वाभाविक आहे, परंतु आय स्ट्रॉंगली फील की असं खरं विचार करायची गरज खरंच आहे का. म्हणजे असं की आपण आमदारांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी ते कुठल्या का पक्षाचे असेनात, परंतु त्यांनी मतदारसंघाकरता त्यांचे काम करणं अपेक्षित आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यावरती फोकस जास्त खरं तर केला पाहिजे. आणि आमचा संपर्काचा पण खरं तर हा खूपच आग्रह कायम असतो की नागरिकांनी या सगळ्या प्रोसिडिंग्समध्ये रस घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये राजकीय हे आणण्याचं तसं डायरेक्टली कारण नाहीये. म्हणजे ते तुमचे बॅक ऑफ माइंड कुठतरी असणार ते ठीक आहे, परंतु ते बॅक ऑफ माइंडच ठेवावं, ते पुढे आणायची गरज नाहीये असं मला म्हणायचंय. की शिक्षणाविषयीचा समजा प्रश्न तुम्हाला दिसत आहेत की बरेच मुद्दे क्रिटिकल आहेत पण ते उचललेच जात नाहीयेत, तर मग नागरिकांकडून एक तसा फोर्स तयार व्हायला पाहिजे. म्हणजे आम्ही आमदार संवाद मंच असा एक उपक्रम खरं तर सुरू केला होता. त्याच्यामार्फत म्हणजे आमची हीच कल्पना होती की तुमच्या स्थानिक आमदाराला आणि आमदार आणि तुम्ही असा एक खरं डायलॉगचा फोरम सुरू झाला पाहिजे की तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे तुमच्या भागातल्या काही जे काही काय म्हणू आपण त्याला पत्रकार, प्रोफेशनल्स जे सजग आहेत नागरिक, त्यांनी एकत्र येऊन एक असा गट तयार करावा आणि त्यांना संवाद सुरू करावा की याच्याबद्दल तुम्ही विचारा, याच्याबद्दल काय झालं हे आम्हाला समजून घ्यायचंय. काय होतं त्याच्याशिवाय हे नुसती ही नावाचीच मग पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी राहते ना. आणि मग होतं काय की 100 90% लोक राजकारणामध्येच अडकतात. मग एक यादी वाचतोय मी, पक्षनिहाय प्रश्न संख्या. हो ते आम्ही केलेलं. भाजप पक्षाने सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत, काँग्रेसने दुसरा क्रमांक त्यामध्ये आहे. ही जी प्रश्न संख्या आहे ही त्यांच्या आमदारांच्या संख्येनुसार विचारली गेलेली आहे का? म्हणजे जास्त आमदार म्हणून जास्त प्रश्न असं काय आहे का? जास्त आमदार म्हणजे तसं एक कारण आता असू शकणार ना त्याच्यामध्ये, मुळातच संख्या जास्त असेल आमदारांची तर ते होणार. पण आता तसं तू विचारतोय तसं आता एक वेगळं परत आपल्याला टेबल करता येऊ शकेल की म्हणजे ते केवळ संख्येमुळे झालंय का त्यांची प्रश्नसंख्या जास्त आहे. जरी म्हणजे आमदारांची संख्या कमी असली तरी प्रत्येक आमदाराची संख्या जास्त आहे म्हणून त्यांचे जास्त आहेत असं दिसत नाहीये. कारण आता भाजपच्या नावावरती जास्त प्रश्न आहेत सर्वाधिक. त्याच्यानंतर मला वाटतं काँग्रेसचं नाव आहे, काँग्रेसचं हे आहे. पण हो तसं आपल्याला
म्हणजे बघता येऊ शकेल. पण मी तुला परत एकदा तेच म्हणेन की आमची स्वतःची खरं तर अशी स्ट्रॉंग इच्छा आहे की ह्याच्यामध्ये पक्षनिहाय, कारण काय होतं ना की तुम्ही पक्षनिहायकडे गेलात की आपोआपच ते राजकारण त्याच्यामध्ये डोकवायला लागतं. आणि आमची अशी मनापासूनची इच्छा आहे की तो भाग शक्यतो बाजूला, म्हणजे राजकारण हा काही अस्पृश्य विषय अजिबात नाहीये. प्रत्येकाची म्हणजे राजकीय मतं प्रत्येकाची असतात आणि त्याच्याविषयी पण चर्चा व्हायलाच पाहिजे. परंतु हे जे आहे हे आपण प्रामुख्याने गव्हर्नन्स बद्दल बोलतोय आणि हा गव्हर्नन्स जो मुद्दा आहे तो अधिकाधिक लोककेंद्री कसा होईल, तो सगळा कारभार, हा खरं आपला फोकस असला पाहिजे. त्याच्यामुळे हा म्हणजे या रिपोर्ट कार्डकडे असं बघताना मतदारांनी आपल्या भागातल्या आमदारांनी एक्झॅक्टली प्रश्न केला असं पाहिजे. आणि त्याच्याकडे मग आता आपण तुझे म्हणत तिथे मग आपण जिल्हानिहाय याच्याकडे येतो. आता जिल्हानिहाय विश्लेषण हा एक यातला एक खरं इम्पॉर्टंट भाग आहे या सगळ्या स्टडी मधला. रिपोर्ट समजा तू बघितलास संपूर्ण, त्याच्यात 36 जिल्ह्यांची सगळी आम्ही माहिती दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची किती मतदारसंघ आहेत, त्याची HDI रँकिंग त्याचं काय आहे, म्हणजे तो अल्पमध्ये आहे, उच्चमध्ये आहे का अतिउच्चमध्ये आहे, ते दिलेलं आहे. आणि त्यातल्या प्रत्येक आमदारांनी किती प्रश्न विचारले आणि त्याच्याबद्दलचे मग आमच्या आस्थेचे जे विषय आहेत त्याचं वर्गीकरण, शेती, आरोग्य, महिला बालक वगैरे त्याचं वर्गीकरण आणि त्याच्यानंतर इतर प्रश्नांचं पण वर्गीकरण. बरं, ते सोडून इतर जे प्रश्न आहेत अशा सगळ्यांचं, आणि मग त्याच्यावरची काही आमची काही निरीक्षण असं आम्ही तयार केलेलं आहे डॉक्युमेंट. तर मी अशी विनंती सगळ्यांना करेन की वेबसाईटवर जाऊन तो अहवाल बघून तुम्ही हे आपापल्या जिल्ह्याचं जरूर बघा आणि मग त्याच्यातून तुम्हाला कल्पना येईल की ह्या आपल्या जिल्ह्यातनं किती प्रश्न गेलेले आहेत ते. आणि मग तुला नाही करता येईल. 36 एकूण जिल्ह्यांचं तो डेटा आहे सगळा, तुला नाही करता येईल. पण असे काही फाइंडिंग्स आहेत का पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे, एखाद्या जिल्ह्यातनं जास्त प्रश्न गेलेत? हा, म्हणजे आता जिल्ह्यातनं कमी? हो, ते मी एक तुला सांगू शकतो. जिल्हा वाईज समजा बघितलं तर एक पहिलं अगदी आपण स्नॅपशॉट म्हणून बघितला तर मुंबई उपनगर मधून सर्वाधिक प्रश्न आहेत, 2110. त्याच्यानंतर पुणे 1456, मग मुंबई 1290, ठाणे 1086, अहमदनगर 1067, नागपूर, चंद्रपूर, नाशिक अशी ती हे लागते. आणि इथे पण तुला दिसतं सर्वाधिक कमी जे आहे ते नंदुरबार 74. आणि मग तू समजा तळ्यातले बघितलेस तर नंदुरबार नंतर औरंगाबाद ऍक्च्युअली येतो, म्हणजे 131 प्रश्न. गोंदिया त्याच्यावरती 139, अकोला 160. हे बघणं पण खरं फार इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की जो पश्चिम महाराष्ट्राचा जो सगळा पट्टा आहे तिथे हे सगळे जिल्हे इथले बहुतांशी हाय HDI जिल्हे आहेत. त्यामुळे त्यातली एक गंमत अशी आहे की जिथे तुमचं डेव्हलपमेंट जास्त आहे तिथे प्रश्नसंख्या पण जास्त आहे, कारण गुंते अजून वाढतात. कारण मग इथे बरेच मग प्रश्न उपस्थित होतात की जे कदाचित नंदुरबारमध्ये नसतात. परंतु मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की नंदुरबार सारख्या जिल्ह्यातले प्रश्न किंवा इतर अल्प मानव विकास निरशंक असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रश्न हे जास्त गंभीर आहेत, कारण ते प्रश्न हे जगण्याशी निगडीत आहेत. इथले प्रश्न कसं होतं की हे एका काय म्हणू एका पातळीवरचा तुमचा विकास झाल्यानंतरचे प्रश्न असतात. त्यामुळे जिथे लो HDI जिल्हे आहेत त्याचा आपण जरूर, म्हणजे मला असं वाटतं की नागरिकांना खरी संधी आहे. नागरिकांना नाहीतर असा डेटा समोर कधी येत नाही त्यांच्या की नंदुरबार किंवा हिंगोली किंवा वाशिम मधल्या जिल्ह्याचे प्रश्न काय आहेत बरं, तर हे तुम्हाला इथे कळू शकतं. आणि आपण जर का एका महाराष्ट्राचे एका राज्याचे नागरिक असू तर आय थिंक ही आपली जबाबदारी आहे की आपण ते प्रश्न समजून घेतले पाहिजेत. मला आता निधीबाबत प्रश्न पडलाय की हे आमदार निधी किती वापरतात, कुठे वापरतात, त्याच्याबद्दलची हा चांगला प्रश्न आहे खरं, कारण त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला सापडलेली नाहीये. आम्ही याचा बराच पाठपुरावा करतोय. म्हणजे आधी ही माहिती उपलब्ध होती ऑनलाईन, म्हणजे ती पब्लिक डोमेन मध्ये होती, परंतु आत्ता आम्हाला ती माहिती सापडलेली नाहीये. आणि हा खरं तर गंभीर मुद्दा आहे असं मला सांगावं असं वाटतं की MLA लॅड ज्याला म्हणतात, लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड, ती माहिती लवकरात लवकर खरं तर पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे. हा तर एक मुद्दा झालाच. मला एक अजून जोडून त्याला एक सांगावं असं वाटतं प्रश्न विचारायचा की म्हणजे आता लोक आता मतदानाचा विचार करतात की कोणाला मतदान करायचंय, आणि लोकांना आता
म्हणजे त्यांच्याकडे माहिती अवेलेबल नाही की आपल्या आमदारांनी किती रुपये खर्च केले ही माहिती माहिती अवेलेबल नाहीये. ओके, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणजे ते अपडेट आता झालं लवकर तर चांगलीच गोष्ट आहे, पण अद्याप तरी अजून तरी तसं ती माहिती उपलब्ध नाहीये. मी मगाशी जे म्हणत होतो की मला ह्याचा एक दुसरा मुद्दा आम्हाला असा जाणवला की जो खरं तर मांडला गेला पाहिजे आणि त्याच्याबद्दल लोकांनी पण शक्य तितक्या प्रमाणात एक काय म्हणू आपण ज्याला एक दबाव खरं तर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे की एकूण समजा कामकाजाचे दिवस बघितलेस तर अगदी हेडिंगमध्येच म्हटलं 131 दिवस फक्त कामकाज झालेलं आहे. बरं, आता हा 5 वर्षांमधली आता कोविडमुळे नव्हतं झालं ते बरोबर आहे, पण ते जरी आपण काढलं तरी सुद्धा एकूण त्या 3-3.5 वर्षामध्ये 131 दिवस ही काही तशी फार चांगला आकडा नाही येतो. आमचं असं म्हणणं असतं की किमान 100 दिवस वर्षातले एवढं तरी कामकाज व्हावं, कारण मग एकूणच तुला स्पेस तुला जास्त वाव मिळतो ना सगळ्या प्रश्नांची चर्चा करायला. तो माझ्या दृष्टीने एक अजून क्रिटिकल मुद्दा आहे की ते कामकाजाचे दिवस वाढले पाहिजेत. आपण मगाशी उल्लेख केला बालक आणि महिलांबद्दलचे प्रश्न कमी उचलले गेलेले. मला शिक्षण आणि आरोग्याबद्दल विचारायचंय. शिक्षणाबद्दल 256 प्रश्न आणि आरोग्याबद्दल 450 प्रश्न. हे काय दाखवतं, म्हणजे हे कसे, म्हणजे ही स्थिती चांगली आहे वाईट आहे? नाही, हे बघ, मी असं म्हणून की जितके प्रश्न माहिती तो खरं दोन्ही ह्यांनी विचार करता येईल असा मुद्दा आहे. मला वाटतं की एक म्हणजे असं असतं की प्रश्न कमी आहेत म्हणजे खरंच प्रश्न संपलेत का, असा एक विचार येऊ शकतो. तर त्याच्यामुळे जितके प्रश्न जास्त असतील तर ते खरं तर चांगलं हे आपण म्हणायला पाहिजे, कारण त्याला आपण साधा ठोकताळा एकूण आपल्या संख्येचा पण लावू शकतो की आता 456 आरोग्यविषयीचे प्रश्न आहेत आणि आपलं जे एकूण राज्याचा आपण समजा एकूण आवाका बघितला तर तो 11-12 कोटींचा हा समूह आहे आणि तिथे 36 जिल्हे आहेत, अनेक छोटी छोटी गावं आहेत, पुढे जाऊन आदिवासी पाडे आहेत, तर त्यांचे नक्कीच प्रश्न जास्त असणार आहेत असा एक साधारण ठोकताळा आपल्याला मला वाटतं लावता येऊ शकतो. परंतु एक मात्र इथे सांगायला पाहिजे की कोविडमुळे ना आरोग्याच्या प्रश्नांमध्ये वाढ झाली आहे हे मात्र दिसतंय, कारण ते अगदी सरळ म्हणजे होणारातली गोष्ट होती ती. कोविडच्या एकूणच त्या सगळ्या फटक्यामुळे इतका जो काही प्रचंड मोठा तो हे झाला त्या अनुभवातून आपण गेलो, त्याच्यामुळे आरोग्यविषयक प्रश्नांची वाढ झालेली आहे नक्कीच. आणि शिक्षणाबद्दलची 256 त्यात पटसंख्या अभावाचा जो मुद्दा आहे ना शाळांचा, तो खरं तर बराच वेळ मी मगाशी म्हटलं असं तो खरं एक क्रिटिकल मुद्दा आहे आणि तो उचलला गेलाय. त्याच्यामुळे ते एक मला चांगलं वाटलं की त्याच्याविषयी बऱ्याच आमदारांचा तो मुद्दा विचारलेला आहे. आणि मग बांधकामाचा प्रश्न असतात. आता हे बांधकाम विषयक प्रश्न किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधांचे प्रश्न हे पुन्हा एकदा तुम्हाला मुंबई पुण्यातल्या शाळांमध्ये तसे कमी दिसतात, परंतु तुम्ही जसं लांब जाल तसे आश्रमशाळांचे मुद्दे असतात, पोषण आहाराचे प्रश्न असतात, पोषण आहारामुळे विषबाधा झाल्याचा प्रश्न आहेत, 1-2 मृत्यू झाल्याचे मुद्दे आहेत, तर मुलींच्या ह्याचे प्रश्न असतात, मुलींकरता वेगळी टॉयलेट्स असणं, त्याची ते स्वच्छ असणं, असे बरेच मुद्दे तुला शिक्षण विषयक याच्यामध्ये दिसतात. दुसरं असं की एक मला जाणवलेला मुद्दा असा की गेल्या 22 आणि 23 दोन्ही साली मला वाटतं असर म्हणून जी संस्था आहे, असरचा अहवाल असतो, तर असरच्या अहवालानुसार जी पाहणी आहे ती गुणवत्ता दाखवणारी पाहणी आहे. म्हणजे मुलांना अंकगणित येत आहे का, साध्या बेरीज वजाबाकी करणं किंवा 5वीतले, तर आता हा इन्सिडेंटली आता हा प्रश्न विधानसभेत आलेला नाहीये. तर मला असं वाटतं की हे पण महत्वाचं आहे ना की जेव्हा आपण शिक्षण हा एक व्यापक मुद्दा घेतो तेव्हा त्याच्याशी जोडलेले हे प्रश्न तर आहेच आहेत की शाळा चांगली आहे ना, सुविधा आहेत ना, मुलांना शाळेत येता ना, असे प्रश्न. पण गुणवत्तेचं काय, म्हणजे जे शिक्षण मिळत आहे त्याच्या गुणवत्तेचं तिथे पण लक्ष गेलं पाहिजे. हेच आणि तुला याच्यात पण दिसेल आरोग्याबाबतीत सुद्धा. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा सुविधा असणं आणि गुणवत्ता त्याचे काय आहे हे 2 वेगवेगळे मुद्दे असतात. त्याच्यामुळे मला असा एक प्रश्न पडलाय की आता विधानसभेत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यासोबत सुरू असणारा विकास याच्यामध्ये ताळमेळ आहे का, की का असं होतंय फक्त प्रश्न विचारले जात आहेत, आपल्या गतीने होतोय विकास आपल्या गतीने होतोय? मला पण असं वाटतं की तसंच काहीसं होत आहे, कारण अनेक प्रश्न असे असतात की जे ना आधीच्या विधानसभेत सुद्धा विचारले गेलेले असतात, तेच अजून सुद्धा परत ते विचारले जातात असंही तुम्हाला दिसतं. आता प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याच्यावरती
संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं अपेक्षित असतं, ते रेकॉर्ड पण होतं. परंतु हा आता एक पुढचा एक खरं टप्पा आहे आणि पुढचा एक महत्वाचा मुद्दा विषय पण आहे की त्याची तड लागली का हे सुद्धा खरं तर आपल्याला बघता येऊ शकतं. तर आमचा तर तोही विचार आहे की काय असतं ना की हे सगळं करायचं म्हणजे त्याला पण तुम्हाला बऱ्यापैकी मनुष्यबळ लागतं, तुम्हाला तसा काय म्हणायचं म्हणजे विधिमंडळाच्या एकूण रिसोर्सेसचा ऍक्सेस पण लागतो. तर हे सगळं मिळवून त्याचा पण अनालिसिस खरं तर करावा असंही आमच्या डोक्यामध्ये आहे. पण मी असं म्हणतो की हा जो ओव्हरव्ह्यू आहे ना, हा ओव्हरव्ह्यू सुद्धा खरं येत नाही कधी. म्हणजे आपण समजा बघितलं तर हे मुद्दे चर्चेला किती येतात आपल्याकडे. आणि परत मी ते थोडंसं मागे जाऊन तेच म्हणेन की ती खरं एक आजच्या आपल्या एकूणच सामाजिक राजकीय विचार विश्वाची एक थोडी नकारात्मक बाजू आहे, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर असं मला वाटतं की चर्चा ही फक्त राजकारणावरती होती. तर राजकारणावरती चर्चा ते ठीकच आहे, इट इज अ गिव्हन की कोण येणार कोण, पण त्याच्यात काय आहे ना तिथला मला अडचण काय वाटतं की त्याच्यामध्ये ना एक प्रकारची एक्साइटमेंट आहे राजकारणाच्या चर्चेमध्ये, चर्चा करणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्याला पण. पण आता हे जे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये एक्साइटमेंट निर्माण व्हायला पाहिजे. हे दीर्घकालीन मुद्दे असल्यामुळे कदाचित याच्यात एक्साइटमेंट बरोबर आहे तुझं म्हणणं. शॉर्ट टर्म याच्याकरता जास्त हे असते आणि तो थोडा मानवीय स्वभावाचा पण भाग आहे असंही आपण म्हणू. पण मी हे या निमित्ताने हे आवाहन करू इच्छितो की ह्याचा जरूर स्टडी करा आणि ह्याच्यामध्ये तू असं पण दिसेल ना की ह्याच्यामध्ये तुला पण असं वाटेल की अरे नाही ह्याचा अजून आपल्याला एक वेगळा अनालिसिस करता येईल, म्हणजे संपर्क सुद्धा हे करू शकतं. मग तू आम्हाला सांगू शकतोस की अरे ह्याच्याबद्दल काही करता येईल का. हे जे कोलॅबोरेटिव्ह एक काम असलं पाहिजे ना नागरिक आणि सरकार यांच्या मधलं एक काय म्हणू एक स्ट्रॉंग आणि नागरिकांनी इव्हॅल्युएशन करत राहणं हा जो एक भाग आहे लोकशाहीतला मोठा, ते चांगल्या पद्धतीने तर होऊ शकतं. कारण अन्यथा मग पॉलिटिकल डिस्कशन्स मध्ये ती एंडलेस आहेत डिस्कशन्स. सर शेवटचा प्रश्न, विधानसभा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. हे जेव्हा रिपोर्ट कार्ड जेव्हा मतदार हातामध्ये घेईल तर त्याने यातून काय घ्यावं, काय लक्षात ठेवावं? ओके, चांगला म्हणजे कन्क्लुजन म्हणून चांगलाच प्रश्न आहे. मी असं म्हणेन की काय लक्षात ठेवावं, तर हे लक्षात ठेवावं की आपल्या समोर जे मुद्दे आहेत कळीचे, ते मुद्दे आयडिओलॉजिकल पातळीवरती तुम्ही कोण निवडून यायला पाहिजे हा एक असो, मी तो डिनाय करत नाहीये, तो असावाच. पण मला असं वाटतं की त्याच्या इक्वली बरोबरीने हे असलं पाहिजे की शिक्षण किंवा आरोग्य किंवा महिलांचे प्रश्न हे सुद्धा आयडिओलॉजिकल प्रश्न होऊ शकतात. तर तुम्ही त्या अंगाने याच्याकडे बघा, तुम्ही हे विचारा की असं का होतंय बरं की आदिवासी तिकडचे शाळांमधलं ते पटसंख्याभावी बंद करतायत, तर ते त्यांचं काय होणार त्या मुलांचं. मग ती मुलं समजा उद्या आधीच शाळेतनं मुलं ड्रॉप होत असतात, शाळा बंदच झाली तर त्यांचं कसं होईल, मग ते कुठल्या मार्गाला लागतील, त्यांचं काय, हे जे मूलभूत प्रश्न आहेत ते आपण खरं तर विचारू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे मतदारांनी हे करावं आणि तुम्ही ज्या कोणाला तुम्ही मत देणार आहात, ज्याला तुम्हाला निवडून द्यायचं आहे, त्याच्याकरता तुम्ही हे तयार ठेवा पुढचे प्रश्न की आम्हाला, आणि तुमच्या मतदारसंघातले विचारा अर्थातच, म्हणजे तो तुमचा पहिला एक काय म्हणू एक हे असतो ना, तुमची पहिली प्रायोरिटी ती असते. परंतु मगाशी मी म्हटलं तसं तुम्ही हे पण बघा की नंदुरबार आणि वाशिम किंवा हिंगोली मधले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती कोणी काही करताय का हे पण बघा. त्यामुळे मतदारांनी हे जरूर करावं की त्यांनी ह्या सगळ्या मुद्द्यांना आयडिओलॉजिकल लेव्हलला खरं तर आणून ठेवलं पाहिजे, जे कदाचित आज होत नाहीये. सो असं मी म्हणेन की त्यांनी तसं करावं. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्या आवडीचे पक्ष वगैरे तर बघावेतच, मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष. आणि मी असंही अगदी म्हणेन त्याच्या पुढे जाऊन की पक्ष तुमच्या आवडीचा आहे, पण त्यांनी याच्यावरती काम, आवडीचा नेता आणि पक्ष, पण त्यांनी काम केलं, जे काही कळीचे मुद्दे आहेत त्याच्यावर त्याचा परफॉर्मन्स काय आहे ते बघायलाच पाहिजे ना. कारण तो आवडीचा नेता आहे हा काही निकष नाही होऊ शकत ना तुमच्या याचा, काम हा निकष त्याचा असला पाहिजे. आणि ती खरं तर एका सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. त्याच्यामुळे ते जरूर बघावं असं मी म्हणेन.
सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा जो आमदारांचा रिपोर्ट कार्ड आहे तुम्ही संपर्क संस्थेच्या वेबसाईटवर बघू शकता. आम्ही हा खाली किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देत आहोत. त्यावरून तुम्ही तपासा आपल्या आमदाराचं कामगिरी कशी राहिली कशी राहिली नाहीये. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. खूप खूप आभार सर. खूप खूप आभार तुम्ही द Thank you. पॉलिटिक्समध्ये आलात. थँक्यू व्हेरी मच.